प्रथमतः मी पहिले जगदाळे साहेबांचा आभार मानेन की त्यांनी एवढे चांगले वक्ते आपल्यासाठी ट्रेनिंगसाठी बोलवलं आणि त्यांचा दूरदृष्टिकोन असा आहे की सगळ्यांना चांगल्या प्रकारे काम आलं पाहिजे, सगळ्यांची ग्रोथ झाली पाहिजे, त्याच्याबरोबर आपल्या फॅमिलीचा पण विकास झाला पाहिजे आणि आपल्या स्वतःमध्ये जर आपल्या स्वतःमध्ये जर डेव्हलपमेंट झालं तर आपण इतरांना पण ते सांगू शकतो। तिथं आपलं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की त्यांनी हा म्हणजे त्यांनी जे सांगितलेलं आहे त्यांचं जे अचिव्हमेंट त्यांनी केलेलं आहे ना ते परफेक्ट त्या बरोबर त्या पॉइंटला त्यांनी ते ठरवून ते काम करणार आहे। तसं आपण पण एक अचिव्हमेंट केलं पाहिजे की बाबा मला हे करणं गरजेचं आहे। आणि सर मी पण सांगतो की माझ्या 2029 मध्ये माझं एक कारचं स्वप्न आहे। घर तर झालंय माझं, सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांनी थोडंसं सहकार्य केलं, माझं घर चांगल्या पद्धतीने झालं। तसंच माझे एक कार घेण्याचे स्वप्न आहे। माझा मुलगा पण आता कदाचित चांगल्या जॉबला पण लागणार आहे आणि ते त्यासाठी प्रयत्न पण मी चालू ठेवलेले आहेत आणि मी 2029 पर्यंत म्हणजे 27/12/2029 माझा जन्मदिवस आहे आणि त्या दिवशी मी कार घेण्याचं स्वप्न साकार करणार आहे। एवढंच बोलू आणि सरांनी जे मार्गदर्शन केले, जे मोटिवेशन केलंय तर माझ्याकडून तर मी 100% देण्याचा कामामध्ये प्रयत्न करतो। माझ्याकडून कोणाला काही अशब्द पण जात नाहीत, मी त्याची पुरेपूर हमी घेतो की बाबा माझ्याकडून येणारा दिवस हा प्रत्येक दिवस चांगला जावा, हे मी स्वतः आत्मसात करतो आणि इथनं पुढे पण ते करेन। पण तुम्ही जे मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये आम्ही इतकं मोटिवेशन झालोय ना की भविष्यात आम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल अशी मी ह्या प्रशिक्षणातर्फे मी ग्वाही देतो आणि 2 शब्द सांगतो।